हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील लेसन नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, इलिस्ट्रेशन नंबर 10, पेज नंबर 48 हे पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स रिद्धी अँड सिद्धी यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर trading account, profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date after considering the additional information given below. म्हणजे तुम्हाला एक ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि तुम्हाला बनवायला सांगितलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट वेगवेगळ्या पेजवर ओपन करायचे आहे. फॉर एक्झाम्पल मी तो ओपन केलेला आहे ट्रेडिंग अकाउंट एका पेजवर, प्रॉफिट अँड लॉस दुसऱ्या पेजवर आणि बॅलन्स शीट तिसऱ्या पेजवर. तर तुम्ही पण असं वेगवेगळ्या पेजवर ओपन करायचं आहे. एका पेजवर प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करू नका, नाहीतर मग जागा पुरत नाही आणि मग तुम्हाला कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम निर्माण होतो. आता आपण पोस्टिंग करणार आहोत. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. नेहमी लक्षात ठेवा, डेबिट बॅलन्स म्हणजे एकतर त्याचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा ॲसेटला होणार आहे. आणि जे क्रेडिट बॅलन्स दिलेले आहेत ह्याचं पोस्टिंग एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला होणार आहे. ह्याला अपवाद आहेत रिटर्न्स, म्हणजे कोण तर परचेज रिटर्न अँड सेल्स रिटर्न आणि ड्रॉईंग. हे 3 ॲटम अपवाद आहेत. ते 3 ॲटम सोडून बाकी सगळ्यांचं पोस्टिंग डेबिट बॅलन्स डेबिटला शो होतील आणि ॲसेटला क्रेडिट बॅलन्स क्रेडिटला शो होतात आणि लायबिलिटीला. तर आपण पोस्टिंग करून घेऊया. स्टॉक येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, डेबिट बॅलन्स आहे. कॅपिटल क्रेडिट बॅलन्स आहे लायबिलिटीला. त्याच्यानंतर परचेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कॅरेज इनवर्ड. आता हे नीट लक्षात ठेवा, पोस्टिंग आज खूप महत्त्वाचं आहे. कॅरेज इन म्हणजे गुड्स कम्स इन झाला, म्हणजे आपण कच्चा माल खरेदी केला आणि तो कच्चा माल आपल्या बिझनेसमध्ये आला, म्हणजे हा इनचा खर्च आहे. वेजेस आहेत म्हणजे परचेस रिलेटेड असलेले एक्सपेन्सेस आहेत, म्हणून हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला, बिल्स पेबल लायबिलिटीला, कॅश इन हँड ॲसेटला कारण डेबिट बॅलन्स आहे. इन्शुरन्स एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सन्ड्री डेटर्स ॲसेटला, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीला. कॅरेज आउटवर्ड म्हणजे आपण गुड्स विकलाय, सेल केला आहे आणि तो आपण त्या कस्टमरच्या घरी घरपोच सेवा दिलेली आहे आणि त्याच्या घरी सोडलेला आहे गुड्स, आणि जो कॅरेजचा खर्च होता तो फर्मनी केलेला आहे. म्हणजे काय आहे तर सेल्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत आणि सेल्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला शो करतो, म्हणून हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लँड अँड बिल्डिंग ॲसेट आहे. फर्निचर ॲसेट, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, क्रेडिट बॅलन्स आहे. परचेज रिटर्न, आता बघा अपवाद आहे, मी मगाशी सांगितलं होतं क्रेडिट बॅलन्स आहे पण तो पोस्ट कुठं होणार आहे, डेबिटला होणार आहे. म्हणजे तो परचेजेसमधून लेस होणार आहे, म्हणून मी परचेजेसला स्टार्ट केला. म्हणजे लक्षात येईल की ते परचेजेस आपल्याला इनर कॉलममध्ये लिहायचे आहेत. हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला शो होणार आहे. क्रेडिट बॅलन्स आहे पण तो उलट होणार आहे कारण अपवाद आहे म्हणून. सेल्स रिटर्न सेल्समधून लेस होणार आहे, तो येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बॅलन्स आहे डेबिट पण तो जाणार कुठं, क्रेडिटला. रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बघू द्या. थांबा, हा क्रेडिट बॅलन्स आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे कारण तो बॅलन्स क्रेडिट आहे. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कारण डेबिट बॅलन्स आहे. RDD आपण स्किप करतो, तो कधी पोस्ट करतो ॲडजस्टमेंट झाल्यानंतर आपण त्याचं पोस्टिंग करणार आहोत. डिस्काउंटचा डेबिट पण बॅलन्स आहे, क्रेडिट पण आहे, म्हणजे डेबिटला पण येणार आहे आणि क्रेडिटला पण येणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. डेबिट बॅलन्स डेबिटला शो करायचा, क्रेडिट बॅलन्स क्रेडिटला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला अँड बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ही ॲडजस्टमेंट कंपल्सरी असणार आहे तुमच्या पेपरमध्ये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, वेजेसला एक स्टार करू आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला एक स्टार करू. त्याच्यानंतर आहे डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर, लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्सला एक स्टार करू.
त्याच्यानंतर आहे गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रॉयड बाय फायर, आगीमध्ये 3000 रुपयाचा गुड्स जळाला. अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्ट द क्लेम फुल्ली, म्हणजे कंपनीनं ₹1 पण आपल्याला नुकसान भरपाई दिलेली नाही, त्यांनी रिजेक्ट केला आपला ॲप्लिकेशन. तर मग काय झालं, 3000 रुपयाचा गुड्स गोज आउट झाला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येईल, आणि 3000 रुपयाचा 3000 रुपीजचा लॉस झाला म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. तर आपण आता पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. पोस्टिंग करताना आपण बुक्स असंच ओपन ठेवायचं आहे आणि बघून एक एक आयटम पोस्ट करायचा आहे. पहिलं नाव आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आपण ट्रेडिंग अकाउंट इथं ओपन केलेलं आहे, इथं लिहिणार आहोत तो ओपनिंग स्टॉक. त्याच्या खाली असतात परचेजेस, आणि त्याच्या खाली लेस रिटर्न्स, कारण रिटर्न्स पण आहेत. आणि ह्या साईडला असतं बाय सेल्स, आणि सेल्समधून लेस होणार आहे सेल्स रिटर्न. मला वाटतं सेल्सला आपला स्टार करायचा राहिलेला आहे. कुठं आहे सेल्स? हां, इथं, कारण त्याच्यावर सेल्स रिटर्न पण आहे. तर सेल्स लेस रिटर्न्स किंवा सेल्स रिटर्न हा आपला फॉर्मॅट फिक्स असतो. आता पहिला आहे ओपनिंग स्टॉक 48,000. ओपनिंग स्टॉक नेहमीच आउटर कॉलममध्ये येतो 48,000. त्याच्यानंतर आहे कॅपिटल रिद्धी अँड सिद्धी. कॅपिटल येणार आहे लायबिलिटीला, कॅपिटल ऑफ रिद्धी. आता बघा ह्याच्यामध्ये कॅपिटलवर एकही ॲडजस्टमेंट नाही आहे, पण आपल्याला कॅपिटल इनरमध्ये लिहायचं आहे, कारण काय आहे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपण ॲड किंवा लेस करतो, म्हणून इथं लिहिणार आहोत रिद्धीज कॅपिटल. रिद्धीज कॅपिटल. आणि एकच लाईन लागणार आहे, पण तुम्ही 2-3 लाईन सोडल्या तरी चालेल. त्याच्यानंतर आहे सिद्धीज कॅपिटल. ह्याच्या खाली पण आपण 2-3 लाईन सोडूया, ॲक्च्युली एकच लाईन लागणार आहे. अमाऊंट आहे 50,000 अँड 30,000. 50,000 आतमध्ये लिहायचं आहे, आणि इथं लिहिणार आहोत आपण 30,000. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्या बुक्समध्ये परचेजेस आहे 22,500. परचेजेस आहे 22,500 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, इनर कॉलममध्ये, कारण त्याच्यावर रिटर्न्स आहेत. त्याच्यानंतर आहे वेजेस 800 इनर कॉलममध्ये, कारण त्याला स्टार आहे. टू वेजेस 800 इनर कॉलममध्ये, आणि त्याच्या खाली एक डॉट द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला एक लाईन सोडता येईल. त्याच्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड 1,000 रुपीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू कॅरेज इनवर्ड 1,000 रुपीज आउटर कॉलममध्ये. कॅरेज इनवर्ड नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला. सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 27,600. स्टार नाही आहे, आउटरला लिहा 27,600. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल 20,000, त्याच्या खालीच लिहा बिल्स पेएबल लायबिलिटीला 20,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल नंतर कॅश इन हँड ॲसेटला. कॅश इन हँडची अमाऊंट आहे 2,850 आउटरला 2,850. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 1,200. एक लाईन स्किप करायची नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची, वरची पूर्ण डेबिट आणि क्रेडिटला. त्याच्या खाली लिहिणार आहोत आपण इन्शुरन्स, आणि अमाऊंट लिहिणार आहोत अंडर इनरमध्ये अमाऊंट आहे 1,200. इनर कॉलममध्ये लिहिणार आहोत, कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे, एक लाईन स्किप करायची आहे.
त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स ॲसेटला सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे 32,000. त्याला स्टार नाही आहे तर बाहेरच येईल अमाऊंट आपली सन्ड्री डेटर्सची 32,000 आउटरला, कारण त्याला स्टार नाही आहे. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट 18,000 लायबिलिटीला. लायबिलिटीला आउटरला, कारण त्याला पण स्टार नाही आहे. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 900 टू कॅरेज आउटवर्ड. हे नाव लक्षात ठेवा, इथं कन्फ्युजन जास्त असतं आणि हेच ॲटम पेपरमध्ये येतात. आउटवर्ड मला वाटतं अमाऊंट आहे 900, किती आहे बघू द्या, 900 आउटरला. त्याच्यानंतर काय आहे बघूया आपण, कुठे गेलं, कॅरेज आउटवर्ड. लँड अँड बिल्डिंग 42,500 इनरला. लँड अँड बिल्डिंग 42,500 आतमध्ये लिहायचं आहे, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. तुम्ही 1-2 लाईन सोडल्या तरी चालेल, कधी कधी जागा पुरत नाही म्हणून 2 लाईन लागतात, पण ॲक्च्युली एकच लाईन स्किप करायची आहे. तुम्ही 2 लाईन स्किप केल्या तरी चालतील. फर्निचरची अमाऊंट आहे 38,700 इनरला, कारण ह्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. 1 लाईन सोडा, 2 लाईन सोडल्या तरी चालेल. त्याच्यानंतर आहे सेल्स आहेत 47,000 आणि त्याच्यातून आपण रिटर्न्स लेस करून बाहेर काढणार आहोत. 47,000 सेल्स. परचेज रिटर्न 500 रुपीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. परचेज रिटर्न 500 रुपीज लेस करून बाहेर काढणार आहोत. परचेजमधून परचेज रिटर्न गेले, बाहेर आले 22,000. रिटर्न्स आपण लेस करतो, परचेजमधून परचेज रिटर्न लेस केले. सेल्स रिटर्न आहेत 400, सेल्समधून लेस करूया. सेल्समधून लेस केले 400 रुपीज. 1 मिनिट, एकदा सेल्स चेक करते किती होते. सेल्स 47 बरोबर आहे. त्याच्यातून 400 गेले म्हणजे येणार आहे 46,600. नंतर आहे रेंटचा बॅलन्स आहे क्रेडिट, म्हणून हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे. लक्षात ठेवा, कारण त्याचा बॅलन्स आहे क्रेडिट. बाय रेंट, इथं मातीत तुम्ही फसणार आहात आणि पेपरमध्ये असेच ॲटम टाकतात की जिथं मुलं चुकण्याचे चान्सेस असतात. कारण बॅलन्स बघायचा त्याचा, आपण नेहमी रेंट डेबिटला लिहितो, पण त्याचा बॅलन्स आहे क्रेडिट, म्हणून तुम्ही लिहायचं आहे 1,800 क्रेडिटला, आउटरला. त्याला स्टार नाही आहे म्हणून आपण आउटरला पुट केलं. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स 300 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. 2 बॅड डेट्स, ह्याला म्हणायचं आहे ओल्ड. आज न्यू नाही आहे, त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. बॅड डेट्सची अमाऊंट आहे 300 आणि हा जो ओल्ड RDD आहे, आता RDD पण नाही आहे, म्हणजे बॅड डेट्सला स्टार नाही, तर हा जो RDD आहे हा लेस होतो, तर आपण हा RDD त्याच्यातून लेस करायचा आहे बॅड डेट्समधून. तर आता इथं मध्ये तुम्हाला थोडंसं विचार करायचा आहे. बॅड डेट्स आहेत 500, आहे का बॅड डेट्स, नाही आहेत. तर इथं आहेत ना हे बॅड डेट्स तुमचे, बघा आता खूप छान ॲडजस्टमेंट आलेले आहे एक्झामच्या दृष्टीनं. बॅड डेट्स आहे 300. आता नीट बघा ह्या गोष्टीला काय होतं ते. आपण काय करतो, ओल्ड बॅड डेट्स लेस करतो. तुम्हाला एकदा मी ना फॉर्मॅट दाखवते इथं वर्किंग नोटमध्ये. आपला बॅड डेट्सचा फॉर्मॅट कसा असतो, बॅड डेट्स ओल्ड, त्याच्यामध्ये ॲड करतो न्यू बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स न्यू ॲड करतो, ती अमाऊंट खाली घेतो, त्याच्यामध्ये ॲड करतो RDD न्यू, म्हणजे ॲडजस्टमेंटमधला, आणि ते ॲड करून इथं घेतो. त्याच्यामधून तुम्ही लेस करता RDD ओल्ड.
ओल्ड RDD लेस करून मग तुमची अमाऊंट बाहेर येते. आज काय झालं आहे, फक्त हे बॅड डेट्स दिलेत आणि हा RDD दिला आहे. हे मधले ॲटम नाही आहेत, त्यामुळे आपण ते ॲड करू शकत नाही. पण लक्षात ठेवायचं आहे, ओल्ड RDD आपण लेस करतो, म्हणून काय करायचं, बॅड डेट्समधून ओल्ड RDD लेस करायचं आहे. बॅड डेट्स आहे 3000 आणि RDD आहे ओल्ड 350. आता मला सांगा तुम्ही, 300मधून 350, 300मधून 350 मायनस होतं का? नाही. तर इथं लिहायचं नील. मग काय करायचं, रिवर्स करायचं, उलट करायचं. ह्या साईडला येईल बाय, ही खालची अमाऊंट वर घ्यायची आणि वरची अमाऊंट खाली घ्यायची, म्हणजे बाय RDD ओल्ड. ही ॲडजस्टमेंट चांगली बघा, कारण ही एक्झामच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. ओल्ड 350. आता हे बॅड डेट्स ह्याच्यातून लेस करायचे, लेस बॅड डेट्स. ओल्ड 300, बाहेर येतील 50 रुपीज. बाहेर आले तुमचे 50 रुपीज. तर ही ॲडजस्टमेंट तुमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची होती आणि तुम्हालाही लक्षात ठेवायची आहे. खूप खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे ही. म्हणजे ह्याला ॲडजस्टमेंट म्हणता नाही येणार, आपण ॲडजस्टमेंट नाही केली, काय केलं, पोस्टिंग केलं. तर आजचा क्वेश्चन हा ह्याच्यासाठीच फक्त इम्पॉर्टंट आहे, बाकी काय नाही ह्या क्वेश्चनमध्ये. तर बघा, इथं जर मायनस नाही झालं तर उलट क्रिया करायची आहे किंवा उलट रिॲक्शन द्यायचं आहे. हे जे ओल्ड RDD होता तो पहिला घ्यायचा आहे आणि बॅड डेट्स होतं तो लेस करून बाहेर काढायचा आहे. हे एवढं चांगलं लक्षात ठेवा, हेच आजच्या क्वेश्चनमधलं इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यानंतर बघूया आपण, पोस्टिंगला RDD झालं. डिस्काउंटचे 2 बॅलन्स आहेत, एक डेबिट पण आहे, क्रेडिट पण आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण टू डिस्काउंट. डेबिट बॅलन्स किती आहे बघा, डेबिट बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स 700 आणि क्रेडिट बॅलन्स 1000. डिस्काउंट 700 आणि ह्या साईडला आपण लिहिणार आहोत बाय डिस्काउंट 1000. क्रेडिटला क्रेडिट बॅलन्स, डेबिटला डेबिट बॅलन्स ठेवायचा आहे. तर हा आहे डिस्काउंट. तर नेक्स्ट पोस्टिंग बघूया आपण. डिस्काउंट नंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, स्टार आहे, त्याला इनरला लिहायचं आहे 250. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250 आतमध्ये लिहायचं आहे, कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे, त्याच्याखाली एक लाईन स्किप करायची. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट टू ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट आहे 4150. 4150. तर आपलं पोस्टिंग सगळं झालं आहे का एकदा चेक करूया. स्टॉक कॅपिटल झालं, परचेज, वेजेस, कॅरेज, क्रेडिटर्स, पेबल, हँड, कॅश इन हँड. बघते मी एकदा काय राहिलं आहे का, चुकून एखादा ॲटम राहू शकतो, तुम्ही पण चेक करत झाला. कधी कधी एखाद्याचं पोस्टिंग राहून जातं. पोस्टिंग सगळं झालेलं आहे. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक शो ऑन द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट अँड ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. मग इथं लिहिणार आहोत आपण बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे 48,700. 48,700. सेकंड पोस्टिंग येणार आहे तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला क्लोजिंग स्टॉक 48,700. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेसवर आहेत 700 आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसवर आहे 200. ॲड आउटस्टँडिंग 700. ॲड करतोय 1500. लगेच ट्रॅव्हलिंगवर पण करूया. ॲड आउटस्टँडिंग 200.
बाहेर येईल 450. त्याचा सेकंड इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस आहेत 700. आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस 200. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200. ॲडजस्टमेंट दुसरी संपलेली आहे. डेप्रिसिएशन आहे लँड अँड बिल्डिंगवर 10%. लेस डेप्रिसिएशन 10% डेप्रिसिएशन. नुसतं DEP टाकलं तरी चालतं. 10% म्हणजे एक झिरो कट केला की येतं. मायनस करू तुम्हाला करून दाखवायचं असेल तर मी इथं दाखवते. 42,500. यातला एक झिरो कट केला तुम्ही की मग 10% निघतं. नाहीतर काय करा 10%, 10/100. ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला, म्हणजे 4,250 हे आहे डेप्रिसिएशन. आता लेस करायचं आहे. लेस करताना पण चुका करायच्या नाहीत. 4,250 लेस करायचे आहेत. 0, 5 आणि 5 10ची 0, हातच्याला 1, 3, 5तनं 3 गेले, 2 राहिले, 8 आणि 4 12ची 2, हातच्याला 1, 38,250. 38,250. डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होणार आहे. पण अजून एक डेप्रिशिएशन आहे फर्निचरवर 5%. लेस 5% डेप्रिसिएशन. 38,700. 38,700 इंटू 5%. 5/100. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, म्हणजे आले 387 इंटू 5. 5 7 जा 35. 5 8 जा 40 प्लस 3 43 कॅरी झाले 4. 5 3 जा 15 15 प्लस 4 19. 1,950. 1,935. लेस करायचं आहे आपल्याला 38,700. ही जी व्हॅल्यू होती त्याच्यातून हे डेप्रिशिएशन मायनस करायचं आहे. 1,935. 5 प्लस 5 10. 10चा 0 कॅरी झाला 1. 4 6 प्लस 4 10. 10चा 1 कॅरी झाला. 10चा 0 कॅरी झाला 1. 9 प्लस 1 10. 10 प्लस 7 7. 3 9 प्लस 1 10. 10 प्लस 7 17 कॅरी झाला 1. 8मधून 2 गेले, 6 राहिले. 36,765. 36,735. 65. हां बरोबर आहे 65. ह्याचा सेकंड इफेक्ट ह्या डेप्रिशिएशनचा आणि ह्या डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आपण इथं लिहिणार आहोत डेप्रिसिएशन DEP डॉट द्यायचा ऑन बिल्डिंग. बिल्डिंगवर किती डेप्रिशिएशन काढले 4,250. आणि डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, फर्निचरवरच काढले आपण डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण लिहितोय. फर्निचरवर काढलेला आहे 1,935. आपण इथं काढलेलं होतं ते आपण इथं पोस्ट केलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सेकंड इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला पर्टिक्युलर ॲसेटमधून लेस केलं. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो केलं. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. प्रीपेड आहे, इन्शुरन्समधून लेस करायचं आहे. लेस पेड इन ॲडव्हान्स. पेड इन ॲडव्हान्स नाव दिलं आहे तेच द्या. इथं दिलं आहे पेड इन ॲडव्हान्स 300 म्हणजेच प्रीपेड आहे. 300 बाहेर येतील 900. मायनस करतोय, लक्षात ठेवायचा इफेक्ट क्रॉस होणार आहे म्हणजे ॲसेटला. इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. $300 इथं अमाऊंट आहे 300. 300चे आपण 2 इफेक्ट केले. झाले ते
ही ॲडजस्टमेंट झाली. नंतर आहे गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्ट द क्लेम फुल्ली. तर गुड्स गोज आउट झाला म्हणून इथं लिहा गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. अमाऊंट आहे डिस्ट्रॉयड बाय फायरची 3000 आणि इन्शुरन्स कंपनीनं क्लेम केला नाही म्हणून लॉस झाला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा लॉस बाय फायर. लॉस बाय फायर टू लॉस बाय फायर 3000. फुल्ली लॉस झाला 3000च्या 3000. ॲडजस्टमेंट संपलेले आहे. आपल्याला आता अकाउंट क्लोज करायचे आहेत. आपले बुक्सचं काम संपलं आहे. आता आपल्याला तुम्हाला ॲक्च्युली कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे, पण आपला व्हिडिओ लेंदी होऊ नये म्हणून मी कॅल्शीवर करत आहे, हे लक्षात घ्या. आपण क्रेडिट साईड डेबिट साईडची टोटल करून बघणार आहोत. किती येते बघू. 46,600 प्लस 48,700 प्लस 3,000 98,300 क्रेडिटची टोटल आहे. क्रेडिट साईडची टोटल 98,300. आता आपण डेबिटची टोटल करून बघणार आहोत. डेबिटची टोटल आहे 48,000 प्लस 22,000 प्लस 1,500 प्लस 1,000. अमाऊंट आहे 72,500. डेबिटची टोटल आहे 72,500. डेबिटला कमी पडतात, डेबिटची छोटी आहे मायनस 98,300 25,800. हा झाला आपला GP ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आहे 28,500. मग आपण इथं लिहिणार आहोत टोटल लिहायचे आहे आपल्याला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे 98,300. तीच टोटल आपल्याला इथं लिहायची आहे 98,300. इथं लिहायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट CD. याला स्टार करा. अमाऊंट आहे 25,800. एवढी अमाऊंट तुमची कमी पडली डेबिट साईडला. आता जर तुम्ही डेबिट साईडची टोटल केली तर बरोबर येईल. म्हणजे जेव्हा ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट टाकाल तेव्हा तुमच्या डेबिटची पण टोटल 98,300 येईल. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हे पोस्ट करणार आहोत. इथं लिहिणार आहे बाय ग्रॉस प्रॉफिट BD. अमाऊंट आहे 25,800. आता आपण टोटल करूया. 25,800 प्लस 1,800 प्लस 50 प्लस 1,000 28,600. आता ही क्रेडिटची टोटल आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या 28,650. आता आपण डेबिटची करून बघूया किती येते. 900 प्लस 900 प्लस 900 प्लस 700 प्लस 450 प्लस 4,150 प्लस 4,250 प्लस 1,935 प्लस 3,000. टोटल आलेले आहे डेबिटची 16,285. आपण लेस करू. 28,650 ही क्रेडिटची टोटल लेस केली. नेट प्रॉफिट आलेला आहे 12,365. नेट प्रॉफिट का डेबिटला कमी आली व्हॅल्यू म्हणून. म्हणजे जर तुम्ही टोटल केली इथं थोडं खाली घ्यायची आहे याची टोटल, कारण तुम्हाला वर हा नेट प्रॉफिट डिवाइड करायचं आहे. ह्या साईडची टोटल जास्त आहे. ह्या साईडची टोटल आहे 28,650. हीच टोटल इकडं लिहायची आहे 28,650. ह्या साईडला कमी पडतं आहे म्हणून आपण इथं लिहिणार आहोत नेट प्रॉफिट CD. ह्याला स्टार करायचं आहे. त्याच्यानंतर त्या दोन पार्टनरची नावं लिहायची आहेत रिद्धी अँड सिद्धी. रिद्धी अँड सिद्धी.
त्या दोघींमध्ये वाटायचं आहे. प्रॉफिट आपला आलेला आहे 12,000. इथं आपण केलं आहे बघा 12,365. आता आपल्याला बघायचं आहे की हा जो प्रॉफिट आहे, जर क्वेश्चन तुम्ही रीड केला तर क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे का बघा, रेशो दिला आहे का, नाही दिला. जेव्हा तुमच्या क्वेश्चनमध्ये रेशो ॲबसेंट असतो म्हणजे तो ॲग्रीमेंटमध्ये ॲबसेंट असतो, म्हणजे लक्षात ठेवायचं की तिथं आपल्याला इक्वली रेशोमध्ये वाटायचं आहे, इक्वली रेशोमध्ये वाटायचं आहे. जेव्हा ॲबसेंट असतो म्हणजे रेशो दिलेला नसतो तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, हा जो नेट प्रॉफिट आलेला आहे तो इक्वली वाटायचा. इक्वली म्हणजे 1:1 मध्ये, म्हणजे 12,365 इंटू 1 डिवाइड बाय 2 ह्या दोघांचं इथं. तर ह्याला तुम्ही डिवाइड बाय 2 केलं, असं केलं तरी चालेल. 2 1 2, 2 6 12, 2 1 2, 1 राहिला, 2 8 16 आणि 2 2 4 आणि 2 5 10, म्हणजे याला 61,082.5, 6,182.5. 1 रुपया कोणाला तरी तुम्ही जास्त देऊ शकता, कोणाला पण द्या, असं काही नाही की कोणाला दिला पाहिजे, कारण वर 50 पैसे आहेत. 50 पैसे आता मार्केटमध्ये अस्तित्वात नाही आहेत. आपण 1 रुपया कोणाला तरी जास्त देऊया. मग इथं देऊया 6,183 आणि हिला देऊया 6,182. ह्या दोघांची टोटल केली तर तुमची अमाऊंट एवढीच येणार आहे. आता हा नेट प्रॉफिट आपण काय करतो, कॅपिटलमध्ये ॲड करतो. आपण इथं लिहिणार आहोत ॲड नेट प्रॉफिट. आणि सिद्धीचा पण आहे ॲड नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आला तर ॲड करायचा, लॉस आला तर लेस करायचा. नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिटची अमाऊंट आहे 1,683, 6,183 आणि हिचा आहे 6,182. आता आपण ह्याला बाहेर काढायचं आहे. 183, 1 2 3 6, 56,183, 56,183. आता ह्याचा पण आपल्याला टोटल करून बाहेर काढायचे आहे. 3 आणि 6, 36,182. आता आपल्या बॅलन्स शीटची लायबिलिटी आणि ॲसेट साईडची टोटल इक्वल यायला पाहिजे, तेव्हा बॅलन्स शीट बरोबर आहे असं आपण म्हणू. तर आपण टोटल करून बघायची, कधी कधी एखादा ॲटम राहतो म्हणून. 2,850 प्लस 32,000 प्लस 38,250 प्लस 36,765 प्लस 48,700 प्लस 300. अमाऊंट आहे 1,58,865. आता आपण लायबिलिटीची येते का बघूया. 56,183, 56 आहे, प्लस 36,182 प्लस 27,600 प्लस 20,000 प्लस 18,000 प्लस 700 प्लस 200. बरोबर आलेली आहे अमाऊंट 1,58,865. तर आपली बॅलन्स शीट इथं क्लोज झालेली आहे, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.